रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार या वित्तीय वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये बँक घोटाळ्यांमध्ये 8 पट वाढ झाली आहे. 18,000 केसेस झाल्या आणि 21,367 कोटी रुपयांचे घोटाळे झाले. मागच्या वर्षी याच कालावधीत 2,623 कोटी रुपयांचे घोटाळे झालेले. 8 पट वाढ. जून 14 ते मार्च 23 दरम्यान अंदाजे 5 लाख कोटींचे घोटाळे झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असताना 10 वर्षात 16.11 लाख कोटींची कर्ज राईट ऑफ झाली. तुलनेने UPA सरकारच्या काळात राईट ऑफ झालेल्या कर्जाचा आकडा 2 लाख कोटींहून कमी होता. NPA कमी दिसावे म्हणून राईट ऑफचा हा सगळा प्रपंच. एकूण कर्जाच्या काही टक्के हे NPA असणं हे स्वाभाविक आहे, पण त्याचं काही प्रमाण असतं. उदाहरणार्थ दक्षिण कोरिया, स्कॅन्डिनेव्हियन देश आणि कॅनडा या देशांमध्ये हे प्रमाण 0.3%. स्वित्झर्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँगमध्ये 1% कमी. जपान, जर्मनीमध्ये 1.25%. युरोपमध्ये साधारण 2%. अपवाद इटलीमध्ये 2.8%. चीन 1.66%. मलेशिया 1.72%. व्हिएतनाम 2.32% आणि ब्राझील, थायलंडमध्ये हे प्रमाण साधारण 2.84%. भारतात हे प्रमाण 5%च्या आसपास आहे. आणि हे सुद्धा पूर्ण सत्य नाही आहे, कारण IMFच्या अभ्यासात त्यांनी जो अभ्यासात वर्ष घेतलेली ते 2005 ते 2022 ही वर्ष धरलेली. यामध्ये जर UPA सरकारचा कालावधी वगळला तर हे प्रमाण 7.85% आहे. कारण आपण NPA मध्ये विश्वगुरू आहोत. याला कारण निवडकांच्या फायद्यासाठी आणल्या गेलेल्या योजना, निवडकांना दिले गेलेले हेअरकट्स. अनिल अंबानी 49,000 कोटी बँकांना देणं होतं. त्याची केस 500 कोटींमध्ये सेटल केली. 46,000 कोटींच्या कर्जातला व्हिडिओकॉन उद्योग अनिल अगरवालला फक्त 6% रकमेत मिळाला. बाकी A1, A2 ला मिळालेले फायदे हा स्वतंत्र विषय. शिवाय हे घपलेबाज आणि कर्जबुडवे सर्वाधिक कोणत्या राज्यामधील असतील हे ओळखायला विशेष बुद्धिमत्तेची सुद्धा गरज नाही. हे आहेत अच्छे दिन निवडक मित्रांचे. विचार करा.